नमस्कार. माझं नाव आहे वैजंती सावंत आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत आहे. आज आहे ओसा आणि मी ओसाची तयारी करते. तर मी ती कशी करते ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्टे ट्यून आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर मग सुरू करूया ओशाची तयारी. सो हे माझं सूप आहे, जे माझं मी गेल्या वर्षीचं सूप आहे, जे मला माहेरकडून आई वडिलांनी दिलं होतं. सो हे चांगलं आहे. सो मी ह्याच्यातच आता माझा ओशाची तयारी करते. ह्याला तुम्ही अशा प्रकारे दोरी बांधायची ही इथे. आता ह्या दोरीचं कारण काय आहे ते मला माहिती नाही. कदाचित फळं आपली पडू नये म्हणून असेल किंवा काही दुसरंही कारण असेल, ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. तर ही दोरी आहे. आता आपण ह्याला जरा हळद कुंकू लावून घेऊया. तो सर्वात आधी आपण आपल्या सुपाला हळद कुंकू लावतो आहे. आता मी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आता मी त्यात पानं घालते आहे. ही 5 प्रकारची पानं आहेत, जी मी काल मार्केटवरून आणलेली. तर मी ती आता छान पुसून ती पानं लावून घेते. सो ही जी पानं मी वापरते ओशामध्ये ती 5 प्रकारच्या 5 भाज्यांची असतात. गावी ही इझिली आपल्याला भेटू शकतात, पण मुंबईमध्ये 5ही प्रकारची भाज्यांची भेटणं मुश्किल आहे. तर जी तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल ती तुम्ही वापरू शकता. आता ही 5 भाज्यांची पानं कुठची ती मी तुम्हाला सांगते. भेंड्याचं पान असतं, करांद्याचं असतं, काकडीचं पान, हळदीचं पान, भोपळ्याचं पान आणि कारल्याचं पान. सो ह्याच्यातली कुठचीही 5 पानं जी तुम्हाला भेटतील ती तुम्ही ओशासाठी वापरू शकता. आणि जर ही 5ही जरी तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही हळदीच्या पानावर सुद्धा ओसा मांडू शकता. सो ही मी सगळी पुसून घेतली आणि ही मी मांडणार आहे. आणि मग त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू घालायचं असतं. आधी पानांवरती हळदी कुंकू घालून घ्यायचं. गौरा ही गणपतीची आई समजली जाते आणि ही माहेरवाशी 1.5 दिवसासाठी येते. आता ही उद्या आपल्या गावी जाणार. काल तिचं आगमन झालेलं आहे. यंदा गौरी गणपती 7 दिवसाचे आहेत. काही वर्षी 5 दिवसाचे असतात, काही वर्षी 7 दिवसाचे असतात. या वर्षी 7 दिवस. सो ह्या पानांवरती आता मी भाज्या घालते आहे. जी मी ही भाजी घालते ती आहे दोडक्याची भाजी. तुम्हाला जी भाजी तुमच्या मार्केटमध्ये भेटेल ती तुम्ही घालू शकता. मी ज्या भाज्या आणल्या होत्या ती होती दोडकं, भेंडी, काकडी, कारलं आणि पडवळ. अशा ह्या 5 भाज्या मी आणल्या होत्या आणि ती मी प्रत्येक 5 पानांवरून घालून घेते आहे. आता मी 5 प्रकारच्या भाज्या घालून घेतल्या आहेत. आता मी 5 प्रकारची फळं आणलेली आहेत. जसं की मी म्हटलं, तुमच्याकडे 5 वेगवेगळ्या प्रकारची फळं असतील तर फळं किंवा एक प्रकारची ही 5 फळं तुम्ही घालू शकता. मी 5 फळं 5 भाज्या घातल्यात. आता मी त्याच्यात फुलं घालून ठेवते. आता मी 5 पानं 5 भाजी 5 प्रकारची फळं घालून फुलं घालून घेतली. आता मी एक विडा ठेवणार इथे. विडा म्हणजे 2 देठाची पानं, 1 सुपारी आणि 1 रुपया असा हा विडा असतो, जो मी इथे ठेवणार. आणि एका पानावरती मी ही ओटीचं हे ठेवणार. आणि आता त्याला आपण हळद आणि एक नारळ सुद्धा घ्यायचा. ओटीच्या आपल्या ओशाच्या सुपात एक नारळ असावा. तो मी इथे ठेवलेला आहे. आता मी हळद कुंकू लावून घेते. 5ही पानांवरती हळद कुंकू घालून घ्या. नारळावरती पण हळद कुंकू घाला. आपल्या विड्यावरती हळद कुंकू घाला, जो गणपती बाप्पाचं प्रतीक असतं विडा म्हणजे. पारंपरिक जी कोकणाची पद्धत आहे आमच्या गावातली, तशा प्रकारे मी माझं ओशाचं सूप तयार केलेलं आहे. ते मी तुमच्या आता जवळ आणून तुम्हाला दाखवते. सो ह्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या गावात काही फरक असू शकतो. प्रत्येकाच्या पद्धतीमध्ये थोडाफार फरक असू शकतो. आमच्या कोकणातील ही अशी पद्धत आहे. 5 प्रकारची पानं, 5 प्रकारच्या भाज्या, त्याच्यात 5 फळं, नारळ, एक विडा
असं मी तयार केलेलं आहे। मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल। हाय कर वाणी। सो आता मी ओवसा घेऊन पहिला आमच्या बाजूला गौरी गणपती होती तिथे मी ओवसा दाखवला। पहिला ओवसा हा गौरीलाच दाखवायचा असतो, तिथूनच सुरुवात करायची असते। आणि मग हा मी अशी आमच्या शेजारीच गौरी गणपतीला होते तिथे मी पूजायला आली आणि पहिला ओवसा मी ह्या गौरीला दाखवला, गौरी गणपतीला दाखवला। किती सुंदर आहे, तुम्ही सुद्धा बघून घ्या। पूजा केली, हळद कुंकू लावलं। हा ओवसा तुम्ही असा 5 गणपतींना दाखवून 5 सुवासिनांना देऊन आणि मग आपल्या घरच्या गणपतीला देऊन आणि मग आपल्या आहोंना द्यायचा असतो आणि छान छान गिफ्ट घ्यायचं असतं। हां बोल रे। तो अशा प्रकारे मी माझा ओवसा सगळ्या गौरी गणपतींना दाखवून आले। प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बोल लाईक बोल लाईक करा मम्माच्या। प्लीज माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन जे कोणी असेल ते सबस्क्राईब करायला विसरू नका। बोला गणपती बाप्पा मोरया, गौरी गणपती नायका, मंगलमूर्ती मोरया, गौरी माते की जय।